तर तुम्हालाही रोज रोज तीच भाजी बनवून किंवा खाऊन कंटाळा आलाय का? तर आज ना आपण मस्त चवदार अशी बीन्सची भाजी कशी बनवायची हे पाहूयात. तर या इथे मी बीन्स घेतलेले आहेत आणि यांना बीन्स किंवा परसबी असंही म्हणतात. तर बीन्सचा मागचा आणि पुढचा जो भाग आहे ना तो काढून टाकायचा आणि चाकूच्या सहाय्याने एकदम बारीक असे हे जे बीन्स आहेत ते कट करून घ्यायचे, जेणेकरून ते एकसारख्या आकारामध्ये कट होतील. तर यांची चटपटीत भाजी कशी बनवायची हे पाहूयात. तर कढईमध्ये मी तेल गरम केलं, त्यामध्ये जिरे, हिंग आणि कांदा आपल्याला एकदम मऊसूत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. सोबत परसबीही आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर यांचा कलर हलकासा चेंज होईपर्यंत किंवा त्याच्यावरती चट्टे पडूपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. सोबत एक टोमॅटोही मी भाजून घेतला. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार लाल तिखट आणि मीठ, थोडीशी हळद ॲड करून सर्व मसाले मी भाजून घेतले. त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूटही मी ॲड केला आणि थोड्याशा पाण्यामध्ये ही जी भाजी आहे ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर खूप जास्त पाण्याचा वापर करून एकदम पांचट ही भाजी बनवायची नाही, तर कमीत कमी पाण्याचा वापर करून ही भाजी शिजवायची आहे. तर कोथिंबीर ॲड करून मस्त चपातीसोबत ही भाजी आपल्याला खायला तयार आहे.